जिल्हा परिषदेच्या 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागांसाठी निवडणूक निकाल जाहीर झालाय। त्यात बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एक हाती सत्ता मिळवत भाजपचं पूर्ण पाणीपत केलंय। पुणे जिल्हा परिषदेची चावी देखील राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या ताब्यात ठेवली आहे। प्रचारादरम्यान अजित पवार यांनी अनेक वेळा सांगितलं होतं की जो तालुका जिल्हा परिषदेच्या सर्वात जास्त जागा निवडून आणेल त्या तालुक्याला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद दिलं जाईल। बारामतीतील जिल्हा परिषदेच्या 6च्या 6 जागा निवडून आल्यानं आता या अध्यक्षपदावर बारामतीकरांचा दावा असल्याचं बोललं जात आहे। पुणे जिल्हा परिषदेवर पवार घराण्याच्या तिसऱ्या पिढीचा देखील राजकारणात पॉवरफुल शिरकाव झालाय। शिसूफळ गुणवडी या गटातून रोहित राजेंद्र पवार हे 12,645 मतांनी विजयी झालेत। रोहित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचे पुतणे आहेत। मतदारांनी पवार कुटुंबियांवर पवार साहेब, ताई, दादा यांच्यावर विश्वास ठेवून मताच्या माध्यमातून विश्वास दाखवून दिलाय। पवार साहेबांनी राजकीय कारकिर्दीत 50 वर्ष पूर्ण केली। साहेबांनी देशासाठी, राज्यासाठी खूप काम केलं। आज मी पवार साहेबांना अत्यंत छोटीशी विजय भेट देत आहे। मला मतदारांनी निवडून दिलाय। इथून पुढे मला माझ्या गटात चांगल्या प्रकारे विकास कामे करायची आहे, असं विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलंय। हे आहे म्हणजे जेवढे कष्ट केले गेले, म्हणजे मी असेल, सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, माझे कुटुंबीय असतील आणि जे राष्ट्रवादी आणि पवार साहेब, दादा, ताईंचं जे काम आहे तर त्याच्यामुळेच हा विजय झाला। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या सर्व मतदारांनी जो विश्वास दाखवला तो मतदानाच्या मार्फत दिसला। मी एवढंच सांगेल की पवार साहेबांनी या राज्यासाठी, या देशासाठी खूप काही केलं आहे आणि या प्रजेसाठी। मला असं वाटतं की हे माझे जे मतदार आहेत आणि आमच्या इथले जे कार्यकर्ते आहेत आणि माझ्याकडनं साहेबांसाठी एक अत्यंत छोटीशी एक भेट म्हणून असं आम्ही समजतो हा विजय जो आहे। मी जो विचार करतोय तो माझ्या गटाचा करतोय आणि तिथे नक्कीच मला जे मतदारांनी सपोर्ट केलाय त्याचा मी नक्कीच तिथे जास्तीत जास्त कसं काम करता येईल याचा मी नक्कीच प्रयत्न करेन। या अगोदर साहेबांनी, ताईंनी, दादांनी जी विकास कामे केली त्यामुळेच मला हा विजय मिळालाय। इथून पुढे देखील मी माझ्या गटात चांगल्या प्रकारे काम करल, तसेच मतदारांनी दाखवलेला विश्वास त्याला कोठेही मी तडा जाऊ देणार नाही, असंही यावेळी रोहित पवार यांनी सांगितलंय। पूर्वी जे साहेबांनी, दादांनी, ताईंनी, माझ्या कुटुंबियांनी सर्वांनी जे काम केलं त्यामुळे नक्कीच हा मला विजय मिळाला आहे। आणि याच्या पुढे माझ्या गटातून जेवढी जास्त आपल्याला माझ्या मतदारांसाठी कामं करता येईल, कारण का शेवटी त्यांनी माझ्यावरती प्रेम दाखवलं आहे, याचाच मतदार पेटीतून हा कौल आणि ह्या मताधिक्य मिळाला आहे। त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त झटेल कामासाठी। प्रतिनिधी नवनाथ बोरकर, NTV न्यूज, बारामती।